नमस्कार मित्रांनो, मंगेश साबळे हे नाव तसं महाराष्ट्रामध्ये फेमस नाव. पैसे उधळून केलेलं आंदोलन असेल, स्वतःची गाडी जाळलेली असेल, सदावर्तेंची गाडी फोडलेली असेल, ते लोकसभेमध्ये रावसाहेब दानवे यांचा पराभव केलेला असेल, या सगळ्या गोष्टींसाठी मंगेश साबळे महाराष्ट्रभर फेमस आहे. आणि याच मंगेश साबळेंनी यावेळी फुलंब्री मतदारसंघातून विधानसभेसाठी अर्ज देखील दाखल केला. परंतु मनोज जरांगे पाटील यांनी हे अर्ज मागे घ्या आणि नाही घेतलेल्यांना पाडा असा आदेश दिला आणि मंगेश साबळे यांनी प्रचारातून माघार घेतली. खरं तर मंगेश साबळे यांनी त्यावेळेला एक व्हिडिओ करत मनोजदादा जरांगे पाटील यांच्यावरती काही प्रश्न उपस्थित केलेले होते. परंतु हे सगळं झाल्यानंतर आता मंगेश साबळे पुन्हा एकदा लाईव्ह आले आणि मंगेश साबळेंनी आता मात्र सिल्लोड आणि कन्नड या बाबतीमध्ये काही भाष्य केलेलं आहे. नेमकं मंगेश साबळे यांनी काय म्हटलंय, सत्तारांना त्यांना का पाडायचंय आणि हर्षवर्धन जाधवांना त्यांना का निवडून आणायचंय, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी डॉक्टर महेश. आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी. तर मित्रांनो, एकूणच मंगेश साबळे यांनी एक लाईव्ह केलेलं आहे, ते आपण आधी ऐकू. जय शिवराय मित्रांनो, मी आपला सर्वांचा लाडका सरपंच मंगेश साबळे बोलतोय. मित्र हो, मागच्या 2 दिवसापासून बरेच कॉल येत आहेत, फोन येत आहेत, तुम्ही लढा म्हणून सगळे या ठिकाणी सांगतायत. सन्माननीय संभाजीराजे यांचा देखील मेसेज आला की तुम्ही लढा, आम्ही तुमच्या सोबत आहोत. आणि हा लढण्याचा निर्णय देखील आपण त्यासाठीच घेतला होता की फक्त राजकारण म्हणून नाही तर काही दुसरे देखील कामं आहेत, त्या कामामध्ये आपण चांगल्या पद्धतीनं प्रगती पथावर आपल्या तालुक्याला नेऊ शकत होतो. परंतु नारळ फोडलं नाही, कुठेतरी राजकारणाच्या पायी समाज हरला किंवा समाजाच्या समोर राजकारण जिंकलं असं मला करायचं नव्हतं. मोठमोठाले पत्रकार फोन करतायत, टीव्हीवर बोलवतायत, तुमची काय भूमिका आहे म्हणून सांगा म्हणतायत. मला कल्पना आहे त्यांना काय माझ्याकडून काढून घ्यायचंय. मला समाजाशी गद्दारी करून संगीता वानखेडे आणि अजय बावस्कर व्हायचं नाहीये. समाजावर माझी निष्ठा आहे. मी मागच्या बऱ्याच वर्षापासून समाजासाठी काम करतोय, बरेच आंदोलनं देखील केलेत. मात्र लढण्याची भावना ही अशीच होती की समाजासाठी काम करत असताना चुकीनं म्हणा, भावनेच्या भारात म्हणा, काही मोठमोठाले गुन्हे देखील अंगावर घेतलेले आहेत आणि काही राजकीय पुढारी माझ्यावर चुकीचे गुन्हे लावून पुढच्या वर्षभरात 5 वर्षात सजा देखील लावण्याचा मला प्रयत्न करत होते. असं जर एखाद्या गुन्ह्यात सजेत अडकलो, चुकीच्या गुन्ह्यात सापडलो तर आयुष्य बर्बाद होईल, पुन्हा निवडणूक लढता येणार नाही असंही कुठेतरी मनात या ठिकाणी भावना होती आणि त्याचा उद्रेक या ठिकाणी माझ्या भावनेचा झाला. मित्र, मला कुठेही असं दाखवायचं नाही की समाज माझ्या पुढं हरला, माझ्यामुळे टेकला, मागे आला किंवा मी समाजाचा वापर करून राजकीय क्षेत्रात माझं आयुष्य घडवलं. खरं तर मी स्वतःचा कधी विचार केलाच नाही. मी माझं जन्म राहिलेलं आयुष्य हे समाजासाठी आहे असं वारंवार सांगून भविष्याचा विचार न करता काम करत आलेलो आहे. त्याचं मला काही गर्व, उपकार वगैरे असं काही समाजावर असंही मला काही बोलायचं नाहीये. मात्र आपण लढायला पाहिजे होतं ही एक भावना मनात होती. उमेदवार आपण कोणाला पाठिंबा देणार नाही असं असताना ठीक आहे, नाही दिला पाठिंबा, आपण कोणाला पाडणार नाही असं देखील स्पष्ट झालं होतं, म्हणून आम्ही फॉर्म ठेवला होता. पण असं आता त्या गोष्टीवर बोलून फायदा नाही. आपलेच फायदा घेतायत लोक, आपल्या भांडणांमध्ये तिसरे लोक संधी साधून घेत आहे आणि ही वेळ संधी साधून घेऊ देण्याची नाहीये. आणि म्हणून मी तर शांत बसलोय. प्रचाराचं नारळ देखील आम्ही फोडलं नाही. लोक घरी येत आहेत, सगळे भेटतायत, लढा म्हणून सांगतायत. यात बाहेरचे जास्त लोक आहेत, कमेंट्समध्ये पण बाहेरचे आहेत. तालुक्यामध्ये आता वातावरण सध्या तसं नाहीये, सगळे शांत बसलेले आहेत. मात्र एक महत्वाचा संदेश देण्यासाठी मी लाईव्ह आलेलो आहे. तो संदेश सर्व मराठा बांधवांना माझ्या सिल्लोड तालुक्यातील मी देऊ इच्छितो. दादा हो, तुम्ही मला 41-42 हजार मतदान या पाण्याला सिल्लोड तालुक्यामध्ये दिलं. त्या सर्व मतदार बांधवांना मी हात जोडून विनंती करतो की तिथं एक मातब्बर उमेदवार आहे जो 5-25 वर्षापासून सत्तेत आहे. तो देखील असं नवतरुण पोरांचे मुंडके मोडण्याचं, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचं काम करतो. मी त्या मराठा समाज बांधवांना विनंती करतो, 41,000 तुम्ही त्याला पाडा.
पाडा मी म्हणतो यासाठी कारण त्यांनी माझ्या डोळ्यासमोर कित्येक लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त केलेलं आहे. शहरातली लोक त्याला त्रस्त आहेत. म्हणून एक तिथं गरीबाचा उमेदवार उभा आहे, त्या गरीब उमेदवाराला निवडून द्या. मला पडलेलं मतदान आहे माझ्या अधिकारानं, म्हणून मी सांगतोय. 41,000 लोक ते संभ्रमात आहे, कोणाला करायचे त्यांना माहित नाही. म्हणून त्यांनी त्या धनधाकड उमेदवाराला पाडावं, त्या गरीब उमेदवाराला निवडून आणावं. हवं तर 2 दिवसात एखादी सभा सुद्धा आम्ही त्या ठिकाणी लावू, प्रयत्न करू की त्या गरीब उमेदवाराला कसा पाठिंबा देता येईल. व दुसरं, कन्नडमध्ये मराठा समाजासाठी आरक्षणासाठी स्वतःच्या आमदारकीचा राजीनामा दिलेले एक आमदार आहेत. त्यांना सुद्धा आपण भरघोस मतांनी निवडून द्यावं. त्यांचं सुद्धा समाजासाठी खूप मोठं योगदान आहे. मित्रांनो, मी कोणाला निवडून द्यावं हे सांगणारा एवढा मोठा नाहीये, पण 41,000 मतदान सिल्लोडमध्ये आपल्याला पडलं होतं. त्या मतदारांना मेसेज द्यावा असं मला कुठेतरी वाटत होतं, म्हणून मी सांगतोय. व तसेच कन्नडमध्ये सुद्धा हर्षवर्धन दादा जाधव हे समाजासाठी चांगलं काम करतात. आम्ही त्यांना लहानपणापासून बघतो. त्यांना सुद्धा आपण निवडून द्यावं अशी एक विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद मित्र. तर एकूणच या व्हिडिओमध्ये मंगेश साबळे यांनी अब्दुल सत्तार यांना टार्गेट करत तरुणांचं आयुष्य बर्बाद करणारा, गेली कित्येक वर्ष सत्तेत असणारा याला पाडा आणि गरीब उमेदवाराला निवडून द्या. सिल्लोड मतदारसंघाने मला 41,000हून अधिक मतदान केलंय. हे मतदान माझ्या हक्काचं मतदान आहे आणि म्हणून मला वाटतंय की याला पाडा. एकूणच काय, मंगेश साबळे यांनी आता अब्दुल सत्तारांना पाडायचं ठरवलेलं दिसतंय आणि त्यामुळे आता सिल्लोड मतदारसंघामध्ये अर्थातच शिवसेनेकडून, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून जे बनकर उभे आहेत त्यांना नक्कीच गुदगुल्या होणार आहे. अब्दुल सत्तार पडतात की नाही हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला लक्षात येईलच. आता दुसरा मतदारसंघ मंगेश साबळेंनी टार्गेट केलाय तो म्हणजे कन्नड मतदारसंघ. या कन्नड मतदारसंघामध्ये सध्या तिहेरी लढत होण्याची शक्यता आहे. एका बाजूला हर्षवर्धन जाधव आहेत, दुसऱ्या बाजूला त्यांच्या पत्नी रावसाहेब दानवेंची मुलगी या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत, तिसऱ्या बाजूला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उदयसिंह राजपूत निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे. एकूणच काय, या तिघांमध्ये ही लढत होत असताना मंगेश साबळे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावरती राजीनामा देणारे आमदार त्या काळचे हर्षवर्धन जाधव यांना सपोर्ट करा, त्यांना निवडून आणा असा संदेश दिलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये सिल्लोड आणि कन्नडमध्ये काही सभा घेण्याचा प्लॅन देखील मंगेश साबळे करताय. तर येणाऱ्या काळामध्ये मंगेश साबळे स्वतः निवडून येतील की नाही माहीत नाही, परंतु काही ठिकाणी ते जायंट किलर ठरू शकता हे पुन्हा एकदा त्यांनी दाखवून दिलेलं आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय घडतंय 23 तारखेच्या निकालामध्ये कळेलच. परंतु तत्पूर्वी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. अजूनही आपण आपलं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.